नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज थोडासा आत्मसंवाद किंवा स्वतःच्याच साठी बोलण्यासारखा विचार आहे. आणि स्वतःसाठी म्हणजे भाऊ तोरसेकर म्हणजे कोण, काय वगैरे असलं नाही. आपल्या डोक्यात सध्या काय चालू आहे हे, किंवा मी माझ्याशीच संवाद करणार आहे. मी मलाच समजावणार आहे असंही म्हणायला हरकत नाही. योगायोगाने रेकॉर्ड झाले म्हणून ते तुमच्या समोर येणार आहे. मित्रांनो, नकारात्मकता जी असते ती तुम्हाला सकारात्मक विचार करू देत नाही. तुम्हाला जे काय करायचंय ते करण्याची अनिच्छा जेव्हा निर्माण होते तेव्हा समजायचं आपण नकारात्मक झालो. आणि एकदा नकारात्मक झालो आपण की आपल्याला करण्यासारख्या गोष्टी असतात त्या पण अशक्य वाटायला लागतात. अगदी अशक्य वाटायला लागतात. आणि म्हणून मी अशा नकारात्मक गोष्टींकडे बघायलाही तयार नसतो. अगदी माझं उदाहरण घ्या. माझा आता 6 वर्ष होऊन गेली प्रतिपक्ष सुरू केलं. त्यानंतर एक 2-3 वर्ष तरी धक्के बुक्के आणि प्रतिवाद ही हिंदी चॅनेल याला झाले. या सगळ्या तीनही चॅनेलच्या खाली मी कॉमेंट बंद ठेवलेले. आपण जे काही टाकतोय रेकॉर्ड करून ते लोकांना आवडतं की नाही, हा काय असेल तो प्रतिसाद आपल्याला कळावा ही इच्छा माझीही असते. पण गंमत अशी असते की तिथून काहीतरी कटकटी सुरू व्हायच्या आणि आपण विचलित व्हायचं. तर त्यापेक्षा त्या कॉमेंट नसलेल्या बऱ्या. लोकांनी नाही बघितलं तरी चालेल, नाही ऐकलं चालेल, आपल्याला जे सांगायचंय ते सांगून टाकायचं आणि समाधानी राहायचं. आपलं मन मोकळं झालं. हा माझा प्रतिपक्षाचा सुरुवातीपासूनचा प्रकार राहिलेला आहे. पण अनेक जण असे आहेत त्यांना येऊन तिथे शिव्या घालायच्या असतात. तू भिकार आहेस, तू चाटुकार आहेस, तू भाजपचा चमचा आहेस, देवेंद्रचा चाटुकार वगैरे वगैरे शिव्या घालायच्या असतात. आणि त्यामुळे कॉमेंट बंद असले की अशा लोकांची निराशा होते की याला शिव्या घालायच्या तर कुठे. पण शिव्या घालण्याची उबळ इतकी असते की माझ्या युट्यूब चॅनेलच्या पलीकडे मी इतर कोणाच्या युट्यूब चॅनेलवर गेलो, माझ्या मुलाखती किंवा गप्पांचे कार्यक्रम असले किंवा माझं कुठलं तरी भाषण वगैरे टाकलेलं असतं इतर कुठच्या युट्यूबवर, त्याच्या खाली जाऊन हे लोक अगत्याने शिव्या घालतात. ठीक आहे, मी भिकार माणूस आहे, तुमच्यासाठी नावडतं आहे, जे काय आहे ते आहे. पण त्या शिव्या घालण्यासाठी जर तुम्ही इतके सगळे कुठचे कुठचे युट्यूब चॅनेल शोधून मला शिव्या घालत असाल तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला लागतो. ते इतरांच्या दारात जाण्यापेक्षा ज्या अर्थी तुम्ही या कॉमेंट करू शकताय याचा अर्थ तुमच्याकडे युट्यूब लावण्या इतकं सुविधा उपलब्ध आहे. काय तर फोन असेल, टॅब असेल किंवा लॅपटॉप असेल तर त्याच्यावर तुम्ही स्वतःच युट्यूब काढून भाऊ तोरसेकर असेल किंवा भाऊ तोरसेकर सारखे जे काही इतर कोणी सुशील कुलकर्णी असेल, तुमचा प्रभाकर सूर्यवंशी असेल, आमच्यासारख्या लोकांना शिव्या घालायच्या. तर त्यासाठीच तुम्ही एक युट्यूब चॅनेल स्वतःच सुरू करायला हरकत नाही. अगदी शिव्या घाला, आम्ही मांडलेले मुद्दे खोडून काढा, काही हरकत नाही. पण ते करण्याची इच्छा नाहीये. ती नकारात्मकता असते. आपल्याला काही करायचं नाहीये आणि दुसरा काही करत असेल तर त्याच्यात अडथळे निर्माण करायचे, याला नकारात्मकता म्हणतात. आपल्या निष्क्रियतेला सक्रियता दाखवण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड म्हणजे नकारात्मकता असते. आणि असे लोक असतात. आणि जर असे लोक आमच्याही वाट्याला येत असतील तर ज्यांनी खरोखरच नाव कमावलंय, ज्यांना जग ओळखतं, ज्यांच्या पराक्रमासमोर लोक नतमस्तक होतात, त्यांच्याही नावाने बोटं मोडणारे किती हजारो आणि लाखोच्या संख्येने असणार. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हा शहाणपणा असतो. आणि म्हणून त्या विषयाचं जे शीर्षक मी दिलेलं आहे आजच्या,
की आशाताईंनी म्हणजे आशा भोसलेंनी समाजासाठी केलं काय. खरं तर असा प्रश्न माझ्या डोक्यात कधीच आला नाही, यायची गरजही नाही, कारण मी सकारात्मक विचार करणारा आहे. पण कोणीतरी सोशल मीडियामध्ये असा प्रश्न उपस्थित केला की आशा भोसलेंनी समाजासाठी केलं काय, आणि त्याच्यावर अस्वस्थ होऊन आमच्या प्रभाकर सूर्यवंशीने एक व्हिडिओ केला आणि जे कोणी काय म्हटलंय त्यांचं ते दाखवलं सुद्धा. प्रश्न असा असतो मित्रांनो की दुसऱ्या कोणी काय केलं काय नाही हे सांगताना त्याला काय करणं शक्य होतं हे पण सांगता आलं पाहिजे. आणि ते सांगणं, मी शरद पवारांवर सडकून टीका करतो, उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करतो, पण ती टीका करताना त्यांना शक्य असलेल्या कुठल्या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत या सुद्धा अगत्याने सांगतो. जी काय क्षमता, जी काय गुणवत्ता, जी काय ताकद तुमच्याकडे असेल त्याचा सदुपयोग करण्यासाठी तुम्ही काय केलं हा प्रश्न सकारात्मक असतो. पण तुम्ही काय केलंय असा जो प्रश्न विचारला जातो तो नकारात्मक असतो. आशाताई भोसलेंनी काय केलं, प्रभाकर सूर्यवंशीने फार सुंदर लिहिलं की त्यांची बोललेलं आहे प्रभाकर की काय हजारो गाणी गायली देशाच्या 10-12 वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये आणि जवळजवळ 60-70 वर्ष गाणी गायली, त्यातून लोकांना खुश केलं, लोकांच्या जीवनामध्ये आशाताईंनी आनंद निर्माण केला. तो आनंद निर्माण करणं तुम्हाला जमलंय का नाही असा प्रश्न विचारून की आशाताई किंवा आशा भोसले यांनी समाजासाठी काय केलं हा जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की तुमच्यासाठी सुद्धा आशा भोसले, लता मंगेशकर किंवा सचिन तेंडुलकर किंवा तत्सम मंडळी अमिताभ बच्चन यांनी काय केलं हे समजण्याची सुद्धा क्षमता तुमच्याकडे नसते. ही माणसं उद्या आई बापांनाही असंच बोलतात की तुम्ही आम्हाला जन्माला घातलं, वाढवलं, खाऊ पिऊ घातलं, इतकं मोठं केलं, काय उपकार नाही केले. तुम्ही जो शरीर संबंध केला त्यातून आम्ही जन्माला आलो. तुम्ही जी मजा केली ना त्याचा परिणाम आम्ही आहोत. तर आम्हाला खाऊ पिऊ घालून वाढवणं हे आमच्यावर उपकार नाहीत. ती तुमच्या पापाची फळं तुम्ही भोगली असं सुद्धा ही माणसं आपल्या जन्मदात्या आईबापांना बोलू शकतात. तुम्ही काय केलं आमच्यासाठी असं आईबापांना विचारणारे थोडे थोडके आपल्या बघण्यात आणि काही अनुभवात नाहीत असं नाही. भरपूर लोक आपण बघितलेले असतात ते असंच बोलतात आणि त्यासाठी दुःखी होण्याचं कारण नसतं. अशा लोकांपासून आपण 4 हात दूर राहावं. मी कॉमेंट बंद ठेवलेत त्याचं नेमकं कारण ते आहे की मी जे काय करतोय त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं असेल तर ते घ्यावं, नसेल तर नाक मुठीत धरायचं आणि पुढे जायचं. आपण शहरामध्ये गावामध्ये कुठेही जगतो तिथे कचरा पेटी असते, उकिरडा असतो. त्या उकिरड्यामध्ये सुद्धा डझनावारी जीवजंतू असतात, अगदी माणसं पण असतात. काय प्लास्टिक पुठ्ठा मिळाला तर तो गोळा करायचा आणि त्याच्यात भंगारवाल्याला विकून 4 पैसे मिळाले तर आपल्या घरची चूल जळेल म्हणून त्या कचरा कुंडीत सुद्धा उपयुक्त वस्तू शोधणारे लोक असतात. नाक मुठीत धरून त्यांनाही पुढे जाता आलं असतं. पण त्या टाकाऊ कचरपट्टीमध्ये सुद्धा आपल्या जीवनावश्यक असं काहीतरी मिळेल ही जी अपेक्षा असते ना त्याला सकारात्मकता म्हणतात. अन्यथा तुमच्या समोर पंचपक्वान्न वाढा नाही तर सगळ्या सुविधा उभ्या करा. त्या सुविधा कशासाठी आहेत, कशा वापराव्यात, त्यातून काय मिळवावं हे सुद्धा ज्यांना कळत नाही ते असा प्रश्न विचारणार आशा भोसलेंनी समाजासाठी काय केलं. बाकी काही केलेलं नसेल, पण जो समाज 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 तुम्ही म्हणता ना तो समाज तुमच्यासाठी दुसरा कोणी नसतो, तुम्ही स्वतः असता.
तुमच्या आयुष्याला जी नकारात्मकतेने व्यापलं त्यातून तुम्हाला बाहेर पडता येत नाही. आपण नाकर्ते निकम्मे आहोत हे कबूल करण्याचा एक आविष्कार किंवा मार्ग म्हणजे आशा भोसलेंनी समाजासाठी काय केलं. त्यांची गाणी मला आवडलेली सगळं बाजूला ठेवा, पण आशा भोसलेंची महत्ता आणि समाजासाठी महत्ता काय आहे, ज्याचं नाक चोंदलेलं आहे, त्याला सुगंध म्हणजे काय हे समजावता येत नाही मित्र, कारण ती जाणीव असते. तसं आशा भोसलेंनी समाजासाठी काय केलं ना, त्याचा एक अनुभव आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि त्यासाठी देशाचे पंतप्रधान मुंबईत आलेले होते आणि त्या समारंभामध्ये आशा भोसले यांना एक प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं होतं आणि तिथे भाषण करताना वेगळ्या विषयावर आशा भोसले बोलल्या होत्या. विषय होता अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळण्याचा कार्यक्रम आणि तिथे त्याच्या काही महिने आधी किंवा काही आठवडे आधी जो महाराष्ट्र सरकारने एक निर्णय घेतला होता त्याच्याबद्दल आशा भोसले यांनी एक वक्तव्य केलं होतं. लाडकी बहीण योजना विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आणि लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात तयार झाली, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि त्याचा उल्लेख आशा भोसले यांनी अभिजात मराठीच्या कार्यक्रमामध्ये केला होता. लाडकी बहीण आणि अभिजात मराठी याचा काही संबंध येत नाही, पण आशाताई बोलल्या. त्या म्हणाल्या ही योजना फार अप्रतिम आहे आणि त्या योजनेवर राजकारणात आणि मीडियामध्ये सडकून टीका झाली होती. 1500 रुपयांनी काय होतं, महिलांना 1500 रुपये दरमहा देण्याची जी एकनाथ शिंदे यांच्या सरकारची योजना होती त्याच्यावर मीडियामध्ये बुद्धिजीवींकडून सडकून टीका झाली की 1500 रुपयात काय होतं. कुठल्याही सामान्य घराचा आज महिन्याचा खर्च जर 15,000 रुपये असेल तर 1500 रुपये देऊन तुम्ही काय मतं विकत घेताय का, हे शेकडो प्रश्न विचारले गेले. पण 1500 रुपये गरजवंतासाठी काय असतात हे ज्यांना कळतं ना, त्याला त्या 1500 रुपयाची किंमत कळत होती आणि करोडो रुपयाची मालमत्ता गाठीशी असताना त्या 1500 रुपयाची खरी किंमत आशाताईंना कळली होती आणि त्यांना राहवलं नाही. मराठी अभिजात भाषेचा कार्यक्रम आणि त्यात आपल्या वेदना आशाताईंनी व्यक्त केल्या होत्या की 50 वर्षापूर्वी 60 वर्षापूर्वी 2 वेळचं अन्न मिळताना मारामार होती. सकाळचं दुपारचं आम्ही जेवायचो नाही, संध्याकाळी जेवता आलं पाहिजे झोपण्यापूर्वी, म्हणून सकाळी अर्धपोटी राहायचो किंवा उपाशी राहायचो. त्यावेळेला जर कोणी लाडकी बहीण योजना आणून 1500 रुपये दिले असते तर माझे दिवस किती सुखात आणि आनंदात गेले असते, माझे माझ्या कुटुंबाचे, असे उद्गार आशाताईंनी काढले होते. हजारो कोटीची मालमत्ता ज्यांच्या गाठीशी आहे त्यांना 1500 रुपये एका गरजू महिलेला मिळतात याचा अर्थ कळू शकतो. ती आशा भोसले ज्यांना कळली नाही ना त्यांना हा प्रश्न पडणार की आशा भोसलेंनी समाजासाठी काय केलं. त्यांनी काय केलं हे शोधू नका. आशा भोसलेंनी अर्धपोटी राहून सुद्धा आपला गळा जपला, गायन जपलं. गाण्यातून करोडो करोडो लोकांना आनंदित केलं, अनेक पिढ्यांना आनंदित केलं. ते करताना लोकांना आनंद द्यायचा होता का हा विषय बाजूला ठेवा. आपल्या कुटुंबाची आणि आपल्या पोटाची आग विझवण्यासाठी ती गायनाची तपस्या, कष्ट लता दिदी असतील किंवा आशा भोसले असतील त्यांना करावे लागले.
त्यांनी स्वतःसाठी केलं. आपली गरज होती. वडिलांचा अकाली मृत्यू झाल्यानंतर 10-12 वर्षाची ही पोरं ती वाढवायची जबाबदारी लता दीदींवर 11व्या-12व्या वर्षी आली होती. त्यांच्यापेक्षा 4 वर्षाने आशाताई लहान होत्या आणि सगळी पोरं. तर घरातली चूल जळावी, 2 वेळचं अन्न पोटात यावं, यासाठी त्यांनी जे काय केलं ते करता करता जगाला त्या आनंद देऊन गेल्या. हे ज्यांना समजत नाही त्यांना सुगंध म्हणजे काय सांगता येणार नाही, त्यांना आईची ममता म्हणजे काय सांगता येणार नाही. आईचा पाना म्हणजे काय सांगता येणार नाही आणि समजावताही येणार नाही. त्यांना वाटणारच काय दिलं, समाजासाठी काय केलं, या गोष्टी समजून घ्यायच्या असतात, सांगायच्या नसतात. आणि त्या सांगाव्या लागतात तेव्हा त्या आपुलकीच्या नसतात. तुम्हाला मी भीक दिली असं म्हणणारे शेकडो असतील, पण तुम्हाला काय दिलं हे समोरचा सांगत नाही आणि तुम्हाला ऐकावं सुद्धा लागत नाही ना, तेव्हा प्रचंड श्रीमंती या 2 नात्यातून एकमेकाला मिळत असते. देणाऱ्याला सांगावं लागत नाही, घेणाऱ्याला ऐकावं लागत नाही, पण दोघांना कळतं आपण दिलं त्याला मिळालं. सचिन तेंडुलकरच्या त्या सगळ्या क्रिकेटच्या विक्रमातून करोडो रुपयाची मालमत्ता त्याला मिळाली असेल, पण करोडो लोकांना त्याच्या त्या क्रिकेटमधून फटकेबाजीतून आनंद मिळाला. तो भारतीय, मी भारतीय, त्यामुळे जणू काय मी विक्रम केलाय हा आनंद प्रत्येक भारतीयाला सचिन तेंडुलकर देतो. तेव्हा त्याने काय दिलं असं विचारणारे कर्मदरिद्री असतात. कारण आपल्याला सचिनने काय दिलं, लता दीदींनी काय दिलं, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय दिलं, सावरकरांनी आपल्याला काय दिलं, हा प्रश्न त्यांना पडत नाही, करोडो भारतीयांना पडत नाही. त्यांना माहिती आहे आपल्याला काय दिले. देणारे खूप असतात. एक काहीतरी मला वाटतं वचन आहे, देणाऱ्याचे हात हजारो, दुबडी माझी झोळी. तुमची झोळी दुबडी असेल तर देणाऱ्याने कितीही देव, तुम्ही भिकारीच राहणार. कारण तुमच्या मनाला, विचारांना, विचारशैलीला जी भोकं पडलीत, त्यामुळे तुमच्या झोळीत कितीही पडलं तरी ते टिकणार नाही. तुम्ही उलट विचारणार काय दिलं, काय केलं. आशा भोसले यांनी समाजासाठी काय केलं ते करोडो लोकांना माहिती आहे. नकारात्मक विचार करणारे आहेत, निष्क्रिय आहेत, ज्यांना स्वतःसाठी काय करता येत नाही, त्यांच्यासाठी ईश्वर किंवा कोणी असेल तो गॉड वगैरे पण काही करू शकणार नाही. जे स्वतःसाठी काय करत नाहीत त्यांच्यासाठी कोणीही काय करू शकत नाही. त्यामुळे आशा भोसले यांनी समाजासाठी काय केलं हे विचारणारे आहेत ना, ते कायम जन्माला आल्यापासून भिकारी असतात आणि मेल्यानंतर सुद्धा भिकारी म्हणूनच मारतात. मित्रांनो, आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.